विनंती करतो सन्माननीय डॉक्टर सुनीलजी गोरंटीवार साहेब, संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आमचे विद्यार्थी आणि त्यानंतर झालेले आमचे सहकारी आणि त्या सहकाऱ्यांचं रूपांतर नंतर मैत्रीत झालं असे उमेश, त्यांचा आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यानिमित्त त्यांच्या कार्यावर आधारित जो चरित्र ग्रंथ आज इथं प्रकाशित केला जात आहे आणि त्यानिमित्ताने उमेशचे सर्व आप्तेष्ट आणि मित्रपरिवार आपण इथं एकत्रित आलेलो आहे. उमेशबद्दल सर्वांनी सांगितलेलंच आहे आणि निवेदकांनी अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे उमेशला कैलासवासी उमेश असं म्हणणं हे फार कठीण जात आहे, जड जात आहे आणि ते तसं बरोबर आहे. कारण उमेश जरी आपल्यातून निघून गेलेले आहे पण त्यांनी आपल्या सर्वांवर जो प्रभाव टाकलेला आहे आणि त्यांचं कार्य ते सोबत सोडून गेलेलं आहे ते इतकं मोठं आहे की उमेश आपल्यामधून गेले हे खरं म्हणजे कल्पना आपल्याला सहजासहजी आपल्यामध्ये पसनी पडत नाही. उमेश शांत होते, सर्वांनी सांगितलेलं आहे, संयमी पण होते आणि त्याचसोबत त्यांचा स्वभाव मदतीचा होता आणि एखाद्याला सहकार्याचा होता. ते जरी शांत होते तरी ते अतिशय क्रियाशीलसुद्धा होते आणि त्यासोबत त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक आश्वासक असा भाव असायचा आणि हे सर्व साधारणतः गुण आपल्याला एकत्रित सापडत नाही. शांत आहेत, त्यासोबत संयमी पण आहेत, त्यासोबत क्रियाशील पण आहेत, ॲक्टिव्ह आहेत आणि दुसऱ्यांना त्यांचं आपल्या सभोवताल असणं आणि समवेत असणं हे आश्वासकसुद्धा वाटायचं. असं जे मिश्रण असायचं ते मिश्रण असलेले उमेशसारखं हे एखादंच व्यक्तिमत्व असतं. उमेश साधारणतः मला वाटते 89 ते 92च्या दरम्यान आमच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते. शिक्षण घेत असताना ते शांत स्वभावाचे तेव्हापासूनच होते. त्यामुळे ते असं काही फार आम्हाला उमेशबद्दल असं काही जाणवलं नाही की एक आपण असं म्हणतो की अगदी मेरिटचे विद्यार्थी आहेत ते म्हणजे तसं फार पुढे पण नव्हते, मागे पण नव्हते. एक सर्वसाधारण विद्यार्थी म्हणून त्यांच्याविषयी आमची कल्पना होती त्या काळामध्ये. त्यानंतर माझा एक 4-5 वर्ष तसा उमेशशी काही संपर्क आलेला नव्हता माझा. पण त्या काळामध्ये उमेश, मला नंतर माहिती झालं की त्यांनी एक NGO स्थापन केलेली आहे आणि ती NGO ही ग्रामीण स्तरावर आपलं मृदव जलसंधारणाचं काम करत आहे. खरं म्हणजे मृदव जलसंधारणाचं काम करणं हे अतिशय क्लिष्ट असतं. आम्ही सुद्धा सर्वजण, म्हणजे मी असेल किंवा इथं शिंदे सर असेल, आम्ही त्यामध्येच काम करतो. पण आम्ही साधारणतः त्यामध्ये काही शास्त्रोक्त पद्धतीने काही उपचार निर्माण करणे किंवा त्यावर प्रशिक्षण देणे हे काम करतो. पण उमेशनी हे काम प्रत्यक्ष गाव स्तरावर कसं अवलंबता येईल यामध्ये त्यांनी पुढाकार घ्यायला सुरुवात केली आणि हे अतिशय क्लिष्ट आणि कठीण काम आहे. जे लोक हे ग्रामस्तरावर हे काम करतात त्यांना याविषयी खरं म्हणजे कल्पना आहे. तर उमेशनी अतिशय कठीण काम पण जे महत्त्वाचं आहे त्यामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे. खरं पाहिलं तर त्या काळामध्ये कृषी अभियंत्यांना सरकारी नोकरीची फार संधी उपलब्ध होत होत्या आणि त्यांनी त्यापैकी एखादी सरकारी नोकरी केली असती तर ते इतरांप्रमाणे आजसुद्धा उच्च पदावर ते राहिले असते. पण त्या काळी आम्हाला माहीत आहे की आमचे काही भारावलेले विद्यार्थी होते. त्यामध्ये एक विलास शिंदे इथं बसलेलेच आहेत, त्यांनीसुद्धा तो जो मार्ग स्वीकारला नाही आणि त्यासोबत उमेश यांनीसुद्धा तो मार्ग स्वीकारला नाही आणि त्यांची अर्थातच त्या वयामध्ये जी काही भूमिका असेल ती अर्थातच वाखाणण्याजोगी होती. नाहीतर साधारणतः कृषी पदवीधर किंवा कृषी अभियंते म्हटलं तर त्यांचा पहिला जो क्रम असतो त्यांचा आयुष्याचा निवडीचा तो म्हणजे एक सरकारी नोकरी असते.
पण असे जे काही व्यक्ती असतात की ज्यांना तो मार्ग न अवलंबता आपल्याला एखादा दुसरा मार्ग अवलंबून आपल्याला शेतकऱ्यांचं कसं भलं करता येईल आणि त्याचसोबत आपल्याला ग्रामीण स्तरावर जे लोक आहेत त्यांचं कसं भलं करता येईल ते मार्ग ते अवलंबतात आणि तो उमेशने अवलंबला आणि त्यांनी तो एक यशस्वीपणे तो राबवलासुद्धा. त्यामध्ये त्यांनी जी सेवा नावाची सेवाभावी संस्था निर्माण केलेली होती त्यामधून त्यांनी खूप काम तयार केलेलं होतं, खूप काम त्यांनी केलेलं होतं, त्याची आम्हाला जाणीव होतीच अर्थातच. आणि ते काम त्यांनी फक्त आपल्या ग्रामीण किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्येच केलं नाही तर त्यांनी ते काम आहे आपलं केदारनाथ इथं असो, जो काही आपल्याला नैसर्गिक आपत्ती आली होती त्यामध्ये असो किंवा आसाम इथं असो, तिथंसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि तसं त्यांचं काम हे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याची नोंद घेतल्या गेलेली आहे. बऱ्याच वेळा आम्ही काही कार्यशाळा असेल किंवा राष्ट्रीय स्तरावर आम्ही काही ज्या संगोष्ठी असेल आम्ही तिथं भाग घेत असतो आणि कधीकधी त्यामध्ये उमेशचं सुद्धा नाव निघायचं आणि आम्हाला तेव्हा अभिमान वाटायचा. म्हणजे त्यांनी अगदी आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील त्यांचा जे गाव आहे तिथून तर अगदी राष्ट्रीय पातळीवर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याची नोंदसुद्धा घेतल्या गेलेली आहेत. अर्थात याचा आम्हाला तो अभिमान होताच. त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी द्वारे आम्ही पण करायचं ठरवलं. आणि जेव्हा आम्ही आमच्यामध्ये जेव्हा आम्ही चर्चा केली, इथं शिंदे सर असेल किंवा विलास शिंदे आहेत किंवा इथं सुनील कदमसुद्धा आहेत, तर आम्ही म्हटलं आम्ही एखादी आपण हे जे कार्य करत आहेत उमेश त्यांचा आपण अनुभव घेतला तर काय हरकत आहे. आम्ही त्याच काळामध्ये आम्ही एक संकल्पना विकसित करत होतो की हवामान अद्ययावत गाव ॲक्च्युली. म्हणजे सध्या आपल्याला माहीत आहे की हवामानाचा शेतीवर जो विपरीत परिणाम होतो तर तो विपरीत परिणाम टाळून आपणाला शेती कशी करता येईल त्याविषयी आम्ही एक संकल्पना विकसित केली होती. आणि जेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून उमेशशी चर्चा केली तेव्हा त्यांनी लगेच त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे आपण ही पुढे नेऊ शकतो आणि तुम्हाला यामध्ये जी काही मदत लागेल ती मदत आम्ही द्यायला तयार आहे. तर त्याप्रमाणे आम्ही गावाची निवडसुद्धा केली आहे. बाबुर्डी घुमट हे गाव आहे, त्याचे माजी सरपंचसुद्धा इथं उपस्थित आहे आणि त्याप्रमाणे ती संकल्पना कशी राबवावी, काय राबवावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न चालू केले आणि काही संकल्पना आम्ही राबवायला सुरुवातसुद्धा केली. त्याची नॅबार्डने नोंद घेऊन आम्हाला नॅबार्डने सांगितलं की यामध्ये जर आपणाला काही मदतीची आवश्यकता असेल आर्थिक स्वरूपामध्ये तीसुद्धा आम्ही देऊ. आणि त्याप्रमाणे जेव्हा आम्ही उमेशला सांगितलं तेव्हा त्यांनी सेवा या त्यांच्या संस्थेमार्फत प्रस्ताव द्यायचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही त्या सेवा संस्थेची महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आम्ही एक सामंजस्य करारसुद्धा केला होता. पण हे सर्व चालू असताना मात्र उमेश आपल्यातून निघून गेले आणि आम्हाला खरोखरच सगळ्यांना जसा धक्का बसला तो आम्हालासुद्धा बसला. पण आमचं जे कार्य आहे ते कार्य मात्र त्या ठिकाणी थांबते की काय असं आम्हाला जाणवलं. आणि खरं म्हणजे ते थांबलंच आहे तसं. पण आपणाला उमेशला जी खरी आदरांजली द्यायची आहे ती आदरांजली जर आपल्याला द्यायची असेल तर उमेशचं कार्य हे आहे आपणाला ते समोर नेणं आणि उमेशला जे काही कल्पना असेल त्या कल्पनेचं मूर्तिमंत स्वरूपामध्ये आणणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. आणि त्या दृष्टीने आम्ही आमचं कार्य सुरूसुद्धा केलेलं आहे आणि आम्ही ते कार्य पूर्णत्वास नक्कीच नेऊ याची आम्हाला खात्री आहे. उमेश मी जसं म्हटलं की उमेश आमचे प्रथम विद्यार्थी होते, नंतर सहकारी. या कार्यातून ते आमचे सहकारी झाले आणि त्यातून उमेशशी आमचासुद्धा माझा संपर्क वाढत गेला आणि त्याचं अर्थात मैत्रीमध्ये रूपांतर झालं. सर्वप्रथम मला असं जाणवायचं की उमेश हा आमच्या परिवारामध्ये आहे आणि त्यांचं जो मैत्रीचा परीघ आहे तो तेवढ्यापुरताच मर्यादित आहे. पण ज्या दिवशी आज 1 वर्षापूर्वी उमेशचं दुःखद निधन झालं आणि आम्ही जेव्हा तिथं आलो त्यांच्या घरी आणि तेव्हा जो मित्रपरिवार पाहला, एवढा मोठा समुदाय,
तो खरं म्हणजे ते काही एखादं राजकीय व्यक्तिमत्व नव्हतं, एखादे अधिकारी पण नव्हते, गाव पातळीवर काम करणारे उमेश होते. आणि एवढा मोठा परिवार तिथं पाहिल्यानंतर त्यांचा मित्रपरिवार मलासुद्धा थोडंसं आश्चर्यच वाटलं. पण नंतर जेव्हा मी काही चर्चा केली त्यामध्ये असं आढळून आलं की उमेश हा सर्व स्तरावरील सर्व विभागातील लोकांना सहकार्य आणि मदत नेहमीच करतो. त्यामुळे त्यांचा एवढा मोठा परिवार आहे. म्हणजे तिथं काही जण असे होते की ते माझ्या चांगल्या ओळखीचे आणि माझे मित्र होते आणि ते उमेशशी मित्र असतील किंवा त्यांचा उमेशशी संपर्क असेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण तो तिथं आल्यावर जे काही उमेश वेगवेगळ्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देतो त्यामुळे ते सुद्धा त्यांच्या मित्रपरिवारामध्ये मित्रपरिघामध्ये होते. आणि असं जे उमेशचं जाणं आहे ते आपणा सर्वांनाच दुःखद आहे. पण त्यांची जी प्रेरणा आहे ती आपल्या नेहमी मागे राहील. आणि आपण त्यांच्या जाण्यामध्ये दुःखी राहण्यापेक्षा आपल्याला माहीत आहे आपतेष्ट नातर ते एक दुःखद भावना असते. पण आपण त्यांचे विचार पुढे नेऊन आपण आपणाला त्या कार्यामध्ये झुकून देणं मला वाटते हे महत्त्वाचं आहे. तर मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि हा जो सर्व कृषी अभियंत्याचा परिवार आहे त्याच्यातर्फे मी उमेशला आदरांजलीसुद्धा या निमित्ताने अर्पण करतो. आणि या निमित्ताने जे पुस्तक प्रकाशित होणार आहे त्या पुस्तकामध्ये नक्कीच उमेशच्या कार्याचा तिथं उल्लेख असणारच आहे. आणि ते जे कार्य आहे ते आपणा सर्वांना प्रेरणादायी नक्कीच ठरणार आहे. आमचे एक कौटुंबिक मित्र आहेत, त्यांनी आज सकाळी मला असं सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही जाणार असं कळलेलं आहे. आणि त्यांचं कार्य हे खूप निश्चित चांगलं आहे, मलाही माहिती आहे. आणि त्या पुस्तकाची प्रत जर आज एक मिळाली तर तुम्ही माझ्यासाठी कुठल्या का स्वरूपात आहे ती उपलब्ध होणार आहे ती घेऊन यावी असं त्यांनी मला सांगितलं आहे. तेव्हा खरोखरच माझी सुद्धा छाती ही त्याला काय म्हणतो गर्वाने फुगली होती. असं हे उमेदचं कार्य आहे. तर मी अशा सर्व व्यक्तींतर्फे जे इथं येऊ शकले नाही, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आमचं जे महाविद्यालय कृषी अभियांत्रिकी ते माझी विद्यार्थ्यांची संघटना आहे ती आणि सर्व माझे विद्यार्थी यांच्यातर्फे मी आदरांजली त्यांना अर्पण करतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद.